नमस्कार, मी पैलवान ज्ञानेश्वर रघुनाथ मांगडे. मी प्रॉपर कात्रजचा राहणारा आणि आपण स्पर्धा घेतलेल्या आहेत 8, 9, 10 फेब्रुवारी मॅटवरतील मल्ल सम्राट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. ठिकाण आहे त्याचं वेल्हे तालुका, पुणे जिल्हा. आणि मॅटवरती कुस्त्या घ्यायचं कारण एवढंच आहे की आपण सर्व महाराष्ट्रातली म्हणजे कुस्ती प्रेक्षक किंवा पैलवान मंडळी सर्वच जण म्हणत आहेत की आपल्याला इंटरनॅशनल लेवलला कुस्ती खेळायची. आपण यात्रेनिमित्त कुस्त्या घेतलेल्या आहेत तिथं. आणि मॅटवरतील कुस्तीचं सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण जर मॅटवरती गावोगावी कुस्त्या घेतल्या, स्पर्धा घेतल्या, तर झपाट्याने आपली मॅटवरची कुस्ती वाढेल. की आपला मुलगा एशियन गेम्सला जाईल, राष्ट्रकुलला जाईल, वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाईल आणि ऑलिम्पिकमध्ये तर नक्कीच गोल्ड मेडल घेईल. ह्या आशेने आपण ह्या यात्रेनिमित्त कुस्त्या घेतलेल्या आहेत. आणि तोरण्याच्या पायथ्याशी घेतल्यात आपण. जे मेंगाई देवीचं देवस्थान ट्रस्ट आहे त्यांची यात्रा आहे 7 तारखेला आणि 8 तारखेला त्या कुस्त्या आपण चालू करतो आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरण्यावरती स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. अशा ह्या पायथ्याला आपण या कुस्त्या घेत आहोत. आणि जास्तीत जास्त करून पैलवानांनी पण खेळावं मॅटवरती प्रॅक्टिस करून. आणि जे कुस्ती शौकीन आहेत त्यांनी पण कुस्त्या पाहायला यावेत हे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आहे. व आपल्या बक्षिसाचं स्वरूप असणार आहे ओपनच्या गटात महिंद्रा कंपनीची थार ही जीप आहे 4 व्हीलर. आणि ज्याचा दुसरा नंबर बसेल त्याच्याकरता बुलेट आहे. आणि 84 किलो वजन गटामध्ये बुलेट. आणि ज्याचा दुसरा नंबर बसेल त्याच्याकरता 81,000 रुपये. परत त्याच्या खालच्या प्रत्येक वजन गटातून 2 व्हीलर गाडी आपण बक्षीस ठेवलेली आहे. आणि त्या स्वरूपाचं खाली रक्कम अकाउंटमध्ये म्हणजे कॅश स्वरूपात आहे. ज्याचा दुसरा नंबर बसेल त्याला आणि ज्याचा प्रथम नंबर बसेल त्याला 2 व्हीलर बक्षीस ठेवले. कुमार वजन गटातील पण आपण कुस्त्या घेणार आहोत तिथं. महिलांच्या पण वजन गटातील कुस्त्या घेणार आहोत तिथं. त्यांना पण कॅश स्वरूपामध्ये आपण रक्कम देणार आहोत. आपण जी ही मॅटवरती कुस्ती घेतो आहे याचा उद्दिष्ट हाच आहे की फक्त आपली मॅटवरची कुस्ती गावोगावी रुजली पाहिजे. मातीवरती तर आम्ही पण प्रेम करतो, मातीत आम्ही पण व्यायाम करतो, पण मॅटवरची कुस्ती ही आंतरराष्ट्रीय लेवलवरती चालणारी कुस्ती आहे. आणि जर तुम्हाला ऑलिम्पिकला गोल्ड घ्यायचा असेल तर मॅटवरच्या कुस्तीला तुम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन केलं पाहिजे. गावोगावी यात्रेनिमित्त म्हणा किंवा अजून कुठं स्पर्धा होत असतील तर मॅटवरती स्पर्धा घेतल्या पाहिजे. हा उद्दिष्ट आहे आपला. आणि ह्याच्यातून आपली मुलं इंटरनॅशनल लेवलला जास्तीत जास्त पदकं घेतील ही आशा व्यक्त करतो. सबस्क्राईब करा कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर उजव्या बाजूचे बेल आयकॉन चिन्ह. आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घरबसल्या पाहू शकाल.